तर पहिला अटॅचमेंट असतं लिहिण्यासाठी, म्हणजे झालं रायटिंग अँगल्स. रायटिंग नंतर रीडिंग, ड्रॉइंग, पेंटिंग, शेडिंग, याला टेबल वर्क असं म्हटलं जातं. वन साईडने लॉक करा. आता हे झालं तुम्हाला झोपायला, त्यामुळे पाठीचा कणा मणक्याचा त्रास असेल तर तुम्ही त्याचा वापर करता येतं का. इथे दोन साईडला दोन्ही पॅक्स आहेत, इथे तुम्हाला होल दिलेले ते अडकवण्यासाठी दिलेले आहे. जस्ट घ्या, यूज करा. अशा रीतीने टोटली फोल्डिंग आहे बघा. अशा रीतीने ह्याचे 4 फोल्ड होतात, त्यामुळे कॅरी करता येतं. हेच कपडे हँगरमध्ये लावा, एकात एक, एकात 2, आणि फक्त खाली सोडून द्या. त्यामुळे एवढी जागा वाचेल. वाचा जागेत 50 कपडे लावता येतात. त्यामुळे ताटाभोवती, पाटाभोवती कुठेही फक्त स्टॅम्पिंग करा, तशी रांगोळी येते. मोठ्या दिव्याच्या आतमध्ये किंवा वरचं आपण जर समई लावली तर समईच्या वरच्या पृष्ठभागावरती ठेवता येतं. त्याला ड्युटी म्हणतात. असं आपण वात खेचायला पण वापरू शकतो आणि त्यातली काळजी काढायला किंवा कचरा काढायला यूज करता येतो. नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आज मी आपल्याला ज्या दादांचा स्टॉल शेअर करणार आहे, तर त्या दादांच्या स्टॉलवरती आपल्याला विविध प्रकारचे मल्टीपर्पज प्लास्टिक फोल्डिंग टेबलचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला रांगोळ्या, स्पेस सेवर आणि पूजेसाठी लागणाऱ्या समया, पंचारती, दिवटी अशा प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे. तर एका एक्झिबिशन मध्ये मी दादांचा स्टॉल कव्हर केला होता. तर स्क्रीनवरती मी दादांचा नंबर दिलाय, तर दिलेल्या नंबरवरती आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव दीपक केळुसकर, श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, मालाड पूर्व. मी तुम्हाला आता घेऊन आलो. माझी बरीच काही टेबल आहेत, त्याच्यामध्ये हे फोल्डिंग टेबल आहे जे गेली 35 वर्ष राज्य करते आपल्यावरती. त्याला सेफ्टी लॉकिंग सिस्टम म्हणतात. ह्याला हे बंद करायला आणि हे ओपन करायला अशा सिस्टमचा वापर करता येतो. जेव्हा हे ओपन करता तेव्हा हे पोझिशन अप्पर होतं आणि याचा उपयोग काय येतो बघूया आपण. जसं आपण टेबलवरती बसतोय तर ह्याला ऍडजस्टेबल अँगल्स आहेत. तर पहिला अटॅचमेंट असतं लिहिण्यासाठी, म्हणजे झालं रायटिंग अँगल्स. रायटिंग नंतर रीडिंग, ड्रॉइंग, पेंटिंग, शेडिंग, याला टेबल वर्क असं म्हटलं जातं. जस्ट आता आपण एक काम करूया, ह्याचे दोन्ही पायशे ओपन करूया. हे झालं टेबल, त्यामुळे चहा कॉफी प्यायला, रायटिंग करायला, रीडिंगला, ड्रॉइंगला किंवा पेंटिंगला याचा वापर करता येतो. आजारी पेशंट असतील तर जेवणासाठी यूज करता येतं, मोबाईलला, लॅपटॉपला यूज करता येतं. ऍडजस्टेबल अँगल्स आहेत, त्यामुळे डिग्री प्रमाणे बघा हे कडीचा उपयोग करता येतो, त्या टाईपमध्ये यूज करू शकता. आता आपण एक काम करूया, दोन्ही पाय बंद करायचे आणि ह्याला आतमधल्या साईडला ओपन करूया. जुन्या काळामध्ये डेस्क नावाचा प्रकार होता. गांधीजी, टिळक यांच्या काळामध्ये असे डेस्क असायचे किंवा लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये ते लोक स्वतःहून बसायचे. मोठ्या कोर्टामध्ये गेलं तर तुम्हाला ओपन रीतीने त्याचा वापर करता येतो. पाठीचा कणा आणि मणक्याचा वापर करायचा असेल तर याचे दोन्ही पायशे बंद करा, वन साईडने लॉक करा. आता हे झालं तुम्हाला झोपायला, त्यामुळे पाठीचा कणा मणक्याचा त्रास असेल तर तुम्ही त्याचा वापर करता येतं. हे ह्याच्यामध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे ते वॉटरप्रूफ आणि हिटप्रूफ आहे. म्हणजे ह्या मटेरियलमध्ये सगळ्यात म्हणजे MDFचा बोर्ड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माइंडस्टील पावडर कोटेड आहे बघा. ह्याच्यात डोकं आपटलं किंवा डोका ह्याच्यावरती आपटलं तरी आपल्याला डोकंच फुटतं, एवढे मजबूत आहे आणि लाईफटाईम यूज करता येतं. हा जो रंग दिलेला आहे त्याला इको फ्रेंडली कलर्स म्हणतात, म्हणजे डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून याचा वापर केला जातो. ह्याची जी खरी किंमत आहे त्या 2800 रुपयाला आहे. पण आता तुम्हाला सध्या डिस्काउंट आलं आहे, त्यामुळे 2400 रुपयाला पडतं. घरपोच सेवा फ्री आहे ऑल ओव्हर मुंबई. त्यानंतर तुम्हाला इतर ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा जे काही प्राइजेस आहेत ते आपण घेतोय तुम्हाला. त्यानंतर आपण इतर काही आपण प्रोडक्टकडे बघूया. तर आपल्याकडे आले टेबलाच्या मागचं दुसरं टेबल, त्याच्यामध्ये एक सिस्टम अशी दिलेली आहे की बघा, इथे दोन साईडला दोन्ही पॅक्स आहेत, इथे तुम्हाला होल दिलेले ते अडकवण्यासाठी दिलेले आहे. जस्ट घ्या, यूज करा. भारतातलं एकमेव पहिलं टेबल आहे जे तुम्हाला टोटली फोल्डिंग आहे. मेन म्हणजे 2x2 ॲट अ टाइम 2 माणसं तर बसणार आहेत जेवायला, प्लस 4ही माणसं एकत्र खेळू शकतात, बसू शकतात. पिकनिक, पार्टी, आउटडोर, कुठेही कारमधनं किंवा घरामधनं कुठेही तुम्ही याला घेऊन जाऊ शकता. इझिली फोल्ड आहे, त्यामुळे कॅरी करायला अतिशय सुंदर आहे, त्या टाईपमध्ये यूज करता येतात. त्यानंतर याचं जे कॉस्टिंग आहे बघा, हे तुम्हाला पडतं तसं 5800 रुपयाचं आहे, पण डिस्काउंट आहे तुम्हाला पडतंय 3500 रुपयामध्ये. याला पण तुम्हाला घरपोच येत आहे, तुम्हाला त्याचे तुम्हाला नॉर्मली चार्जेस घेतले जातात. त्यानंतर आपण जे जातोय ते आपल्याकडे टेबलाला, त्याला म्हणतात पुश बटन टेबल. बघा माझ्या मांडीवरती बसलंय आणि कसं ठेवलंय मी त्याला, त्या टाईपमध्ये यूज करता येतं. इथे एक बटन दाखवलेलं बघा. ह्या बटनाचा उपयोग काय करता येईल, तर ह्या बटनाचा उपयोग फक्त प्रेस करायचं, एक घर पुढे चालतं. अशा रीतीने टोटली फोल्डिंग आहे बघा. अशा रीतीने ह्याचे 4 फोल्ड होतात, त्यामुळे कॅरी करता येतं. उपयोग काय करता येतो, तर ह्याचा पहिला जो उपयोग आहे तो तुम्हाला चहा, कॉफी, नाश्ता, लंच किंवा डिनर घेता येतं, कम्फर्टेबल्स आहे. त्यानंतर याचा दुसरा जो उपयोग आहे त्याला म्हणतात टीपॉय, म्हणजे टी कॉफीसाठी यूज करू शकता. ह्याचा तिसरा उपयोग आहे तो सिनियर सिटीजनला जेवायला, तर लहान मुलांना अभ्यासाला. आणि चौथा उपयोग आहे तो 4ही हाईट आहे तुम्हाला. बघा ही जी हाईट झाली, चहा, कॉफी, नाश्ता, लंच किंवा डिनर घेता येतं आणि कम्फर्टेबल्स तुम्ही त्याचा वापर करू शकता.
ॲट अ टाइम 2 माणसं समोरासमोर बसून जेवू शकतात. त्यामुळे जेवतानाही तुम्हाला त्रास नाही आहे. स्क्रॅच प्रूफ आहे आणि हीट प्रूफ आहे, त्यामुळे कम्फर्टेबल यूज करू शकता. फोल्ड केलं तर कुठे घेऊन जाता येतं. याचं टोटली जे वजन आहे साहेब ते म्हणजे एक आहे की तुम्हाला बघा मी 4ही फोल्ड करून दाखवलेले आहेत. तर हे जे आहे फोल्ड ते तुम्हाला फक्त 4 किलो आहे. त्यामुळे आपण पाठीवरनं पण घेऊन जाऊ शकतो, गड किल्ले वगैरे चढून जाऊ शकतो आणि वरती छान पिकनिक पार्टी आउटडोअरला वापर करू शकतो. ह्याची खरी किंमत आहे तशी 3800. डिस्काउंट आहे तुम्हाला, आफ्टर डिस्काउंट पडतं हे तुम्हाला 2800 रुपयाला आणि घरपोच सेवेसाठी एक्स्ट्रा चार्जेस आहेत तुम्हाला. त्यानंतर आपण छोट्या आयटमकडे जाऊया. बघा जे आमचे आयटम अतिशय फेमस आहे त्याच्यामध्ये आहे हा पेस 7 हँगर. आपण आपल्या कपाटात अनेक कपडे असे लावतो, 10-12 कपडे लावलेत तर कपाटाचा रॉड भरला जातो. हेच कपडे हँगरमध्ये लावा, एकात 1 एकात 2 आणि फक्त खाली सोडून द्या. त्यामुळे एवढी जागा वाचेल. वाचल्या जागेत 50 कपडे लावता येतात. त्यामुळे शर्ट पॅन्ट ट्राउझर्स लावता येतात. हेच कपडे खिळ्याला खिमटीला कुठे लावू शकता. एका पॅकेटामध्ये असे 2 पीस येतात. त्याच्यामध्ये छोटे हँगर, मोठे हँगर, प्लास्टिकचे, स्टीलचे कुठचे हँगर लावा. कपडे सुकवायला पावसामध्ये किंवा घरी कपाटामध्ये जागा वाचवण्याचं काम करतो. हा जो आयटम आहे ह्याला पण हँगरच म्हणतात. पण हा कसा आहे की दरवाजावरती असं अडकवायचं, अडकवलं की याच्यावरती कपडे लावू शकता, शर्ट पॅन्ट लावू शकता. ही जी साईज आहे ती लहान साईज आहे आणि ही साईज आहे मोठी साईज. असे दोन्ही आयटम्स तुम्हाला समोर आहे. त्यानंतर आपण येऊया थोडंसं रांगोळीकडे. आपण देवबाप्पाकडे येऊया, कारण आता देवबाप्पाचे दिवस येत आहेत. आपला गणपती बाप्पा आपल्या घरी पदार्पण करतोय, तर त्याचं स्वागत कसं काय करायचं, तर त्याचं स्वागतासाठी तुम्हाला स्पेशली आयटम दिलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठायचं, रांगोळी काढायचं, एक जो पूर्ण झाली जस्ट असं होल्ड करा आणि फक्त स्टॅम्प मारा. ताटाभोवती पाटाभोवती कुठेही फक्त स्टॅम्पिंग करा, तशी रांगोळी येते. घरामध्ये आपल्याला लक्ष्मी नाचत नाही आणि यायची असेल तर जस्ट घ्या असं रांगोळी लक्ष्मीची पावलं पटापट काढता येतं. अख्खा सेट 150 रुपयाला आहे. ह्याला 4 जाया आणि 2 डब्बे असा पूर्ण संच आहे. हा तुम्हाला फक्त येतो 150 रुपयाला. त्यानंतर आपल्याकडे येऊया इथे समई कढी. देवबाप्पा आला समई लावायची, समईचा उघडा लावायचा. तसं हे समई आहे. समईच्या आतमध्ये ठेवा, त्यातलं जे तेल असतं ते बाहेर येत नाही, वात आतमध्ये जळत राहते, त्यामुळे तेलकट आणि चिकट होत नाही. हे असं 5 पीसचा संच आहे. हा तुम्हाला पडतोय 150 रुपयाला. त्याचप्रमाणे ह्याला दिवा कढी म्हणतात. दिवे जे आपल्या घरात ठेवलेले आहेत, आपण अनेक दिवे लावतो, त्यातली निरंजन जे प्लेन आहे त्याच्यामध्ये लावायचं. ह्याच्यात फुलवात किंवा लांबवात अशी लांबवात असते ही लावू शकता. ह्याला दिवा कढी म्हणतात. हे पण 150 रुपयाला 5 आहे. आता ही जी दिलेली आहे ती तुम्हाला ही पंचारती जी आपण ओवाळतो तर ती खूप लवकर पेट घेतं, तर त्याच्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. याला पंचारती कढी असं म्हटलं जातं 5 दिव्यांचं. त्यानंतर आम्ही अजून एक आणलेलं आहे, त्याला म्हणजे आपण कुबेर दिवा. हा दिवा पण तुम्हाला अवेलेबल आहे आणि ही कढी वेगळी आहे. पहिला आपण कढीचं बघूया. ह्याला दिवटी म्हणतात. कोकणामधून आलेली आहे सध्या, मी गावातच घेऊन आलोय. तर ही कोकणातली कढी आहे. ह्याची कुठच्याही दीपस्तंभाचा वरचा भाग म्हटलं जातं. तर कोणत्याही दिव्याच्या आतमध्ये लावता येतं. असं बघा आता लहान पंचायत आहे, याच्यामध्ये ठेवायचं, आपोआप तेल वरती शोषून जळत राहतं. त्यामुळे सुंदर आणि वात निस्तेज जळते, त्यामुळे ते वात हलत नाही तुम्हाला. त्याचप्रमाणे छोटी फुलवात पण याच्यामध्ये लावू शकता. मोठ्या दिव्याच्या आतमध्ये किंवा वरचं आपण जर समई लावली तर समईच्या वरच्या पृष्ठभागावरती ठेवता येतं. ह्याला दिवटी म्हणतात. हे 200 रुपयाचे 2 पीस आहेत. त्यानंतर आपण येऊया दिवा. खूप जण म्हणतात की हा दिवा नक्की काय आहे, तर हा अल्लाउद्दीनचा दिवा नाही आहे, हा आपला लक्ष्मीचा दिवा आहे. आता इथे बघा तुम्हाला ते कुबेर दिलेलं आहे आणि त्याला 8 लक्ष्मी दिलेले आहे. अल्लाउद्दीन आपल्याला पैसे नाही देणार, पण ह्या 8 लक्ष्मी आहेत ना, तर आपल्या घरात धन, संपत्ती, सुख, आरोग्य हे सगळं आपल्याला देत आहे. तर हा जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला हा 1 किलोचा आहे. 1 किलो दिवा आहे म्हणजे पितळ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याला खराब होत नाही. बघा ह्याच्या पाठी तुम्हाला गजलक्ष्मी दिलेली आहे. बघा पूर्णतः गजलक्ष्मी आहे आणि ही पूर्ण डिझायनिंग केली आहे. त्यात जर तुम्ही तुमचं नाव लिहिलं तर तुमचा पिढ्याने पिढ्या हा दिवा तसाच राहणार. याची जी लाईफ आहे ती जास्त नाही आहे, 5000 वर्ष आहेत. त्यामुळे तुमच्या किती पिढ्या वापरतील ते तुम्ही ठरवायचं आहे. हे 1 पीस आहे आणि 1 किलो असल्यामुळे खराब होत नाही. हा दिवा तुम्ही ऑनलाईनवरती वगैरे जात नाही आहे, तर आपण हा कर्नाटकीमधनं बनवून घेतलेला आहे. आमचा दिवा हा तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो आमच्याकडनं. हा दिवा येतो 8000-7000चा नसून हा दिवा फक्त 3500 रुपयात तुम्हाला आमच्याकडनं आम्ही पाठवतो. तुम्हाला घरपोच सोय मिळते तुम्हाला. त्यानंतर तुम्ही थोडंसं इथे बघितलं तर तुम्हाला ही ड्युटी दाखवलेली आहे. तसं हा छोटासा चिमटा दाखवतोय. हा चिमटा खूप गरजेचा आहे. वाटताना तो लहान वाटतोय, पण हा चिमटा कशाला आहे तर तुमची काजळी काढायला, म्हणजे वात असते दिव्याची, त्या दिवीच्या वातीमध्ये असं आपण वात खेचायला पण वापरू शकतो आणि त्यातली काजळी काढायला किंवा कचरा काढायला यूज करता येतं. हा पूर्ण स्टेनलेस स्टील आहे, फक्त 50 रुपयात आहे. पण तुमच्या 5 पिढ्या चालतील एवढी त्याची मजबूती आहे, हेवी क्वालिटी आहे. त्यामुळे कम्फर्टेबल तुम्ही यूज करू शकता.
माझे हे सगळे प्रोडक्ट जर तुम्हाला हवे असतील तर दादाने आपला फोटो टाकलेला आहे, तर हा फोटो तुम्हाला कळेल. माझा जो नंबर आहे तो आहे 9821123606. श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, मालाड पूर्व. धन्यवाद. थँक्यू.